नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. सांगवी तलाव गट क्रमांक 170 प्रकरणी तहसीलदारांचा आदेश व फेरफार नोंद रद्दबातल करण्याच्या निर्णयाला स्थगिती. जालना तालुक्यातील सांगवी तलाव येथील सर्वे क्रमांक 36 गट क्रमांक 170 मधील वादग्रस्त मिळकतीच्या प्रकरणात तहसीलदार जालना यांनी दिनांक 8/9/2025 रोजी पारित केलेला आदेश व त्या आधारे मंजूर केलेली फेरफार नोंद क्रमांक 846 रद्दबातल ठरवण्याच्या निर्णयाला उपविभागीय अधिकारी जालना यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणात अपिलार्थींनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 247 अन्वये उपविभागीय अधिकारी जालना यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर अपीलाच्या अनुषंगाने अपिलार्थीच्या वतीने स्थगिती अर्जावर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. दिनांक 16/12/2025 रोजी झालेल्या सुनावणीत उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांनी नमूद केले की तहसीलदारांनी पारित केलेला आदेश कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार देण्यात आला आहे याचा स्पष्ट उल्लेख आदेशात आढळून येत नाही. तसेच संबंधित पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याचेही आदेशात दिसून येत नाही. अपिलार्थीच्या वकिलांनी मांडलेल्या युक्तिवादानुसार सदर आदेश एकतर्फी स्वरूपाचा असून फेरफार नोंद कायम राहिल्यास भविष्यात मोठी कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आदेशास स्थगिती देणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करून उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांनी तहसीलदार जालना यांनी दिनांक 8/9/2025 रोजी पारित केलेल्या आदेशास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी दिनांक 29/1/2026 रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात अपिलार्थीच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र सोळुंके काम पाहत आहे. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, जालना.